हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय ते बघणार आहोत। लेट वी कॅन सी व्हॉट इज द ट्रान्झिटिव्ह वर्ब। ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय ते अगोदर आपण बघूया। Transitive verb are the verb that have an object to receive that action। म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, ज्या वर्बला गरज असते ऑब्जेक्टची ॲक्शन रिसीव करण्यासाठी। तर ज्या वर्बला गरज असते एखादा ऑब्जेक्टची ॲक्शन रिसीव करण्यासाठी त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो। एक्झाम्पल बघूया ज्यावरनं तुम्हाला अधिक क्लिअर होईल। फर्स्ट एक्झाम्पल आहे ही इज प्लेइंग फुटबॉल। तर सेंटेन्समध्ये जर बघितलं तर ही आहे सेंटेन्सचा सब्जेक्ट, म्हणजेच वाक्याचा कर्ता आपण त्याला म्हणतो। ही सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, प्लेइंग आहे वर्ब। ठीक आहे, ही इज प्लेइंग फुटबॉल आणि फुटबॉल आहे सेंटेन्सचा ऑब्जेक्ट। तर ही इज प्लेइंग असं जर आपण म्हटलं म्हणजेच काय, फक्त सेंटेन्सचा सब्जेक्ट आणि वर्ब जर आपण वापरला तर सेंटेन्सचा अर्थ पूर्ण होतो का? नाही। ही इज प्लेइंग, तो खेळतोय, पण तो काय खेळत आहे हे माहीत करण्यासाठी आपल्याला गरज आहे ती ऑब्जेक्टची। म्हणजेच काय, या प्लेइंग ह्या वर्बला ह्या ऑब्जेक्टची गरज आहे, म्हणून प्लेइंग हा जो वर्ब आहे तो काय आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे। तर तुम्हाला समजलं असेल की ज्या वर्बला कसली गरज असते, ऑब्जेक्टची गरज असते, त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो। मग प्लेइंगला फुटबॉल या ऑब्जेक्टची गरज पडत आहे, म्हणून प्लेइंग हा जो वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, हे आपल्याला इथे समजते। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। शी मेड अ केक। आता या सेंटेन्समध्ये शी काय आहे, शी आहे सब्जेक्ट, मेड आहे वर्ब आणि अ केक काय आहे सेंटेन्सचा ऑब्जेक्ट। शी मेड अ केक। आता शी जर सब्जेक्ट आहे, मेड काय आहे वर्ब आहे, आणि मेड या वर्बला कसली गरज आहे, ऑब्जेक्टची गरज आहे। तुम्ही जर सेंटेन्स फक्त म्हटलं शी मेड बट व्हॉट, पुढे काहीतरी गरज आहे ना आपल्याला ऑब्जेक्टची। मग या सेंटेन्समध्ये जर आपल्याला ऑब्जेक्टची गरज आहे, या वर्बला जर ऑब्जेक्टची गरज आहे, तर तो वर्ब कोणता आहे, तो वर्ब आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब। तर तुम्हाला जेव्हाही कोणतंही सेंटेन्स विचारलं जाईल की या सेंटेन्समध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब दिलेला आहे किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब दिलेला आहे, तर तुम्ही कसं ओळखणार, तर ट्रान्झिटिव्ह वर्बला नेहमी ऑब्जेक्टची गरज आहे, म्हणजेच वर्ब नंतर जर ऑब्जेक्ट आलेला असेल तर तो वर्ब नक्कीच काय असेल, ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। शी गेव मी अ पेन। शी गेव मी अ पेन या सेंटेन्समध्ये शी सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, गेव आहे वर्ब। फक्त जर शी गेव म्हटलं म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब वापरला आपण, आणि जर पुढे जर हा ऑब्जेक्ट वापरला नसता तर सेंटेन्स पूर्ण होतं का, मिनिंगफुल सेंटेन्स बनते का? नाही। म्हणजेच या वर्बला गरज आहे ह्या ऑब्जेक्टची। तर या ऑब्जेक्टची गरज असल्यामुळे हा जो वर्ब आहे गेव हा आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब। ठीक आहे, तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजलं असेल, एक्झाम्पल्स देखील तुम्हाला समजले असतील। अजून काही वर्ब बघूया आपण। तर ब्रिंग असेल, कॅरी असेल, क्लाइंब असेल, गिव, हिट, मेक, टेक हे काय असतात, हे नेहमी ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणूनच वापरले जातात। जर सेंटेन्समध्ये हे वर्ब आपल्याला दिलेले असतील तर ते नेहमी ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणूनच वापरले गेलेले असतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल। नेक्स्ट आपण बघणार आहोत इनट्रान्झिटिव्ह वर्ब। आता इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय बघूया। इनट्रान्झिटिव्ह वर्ब आर द वर्ब्स दॅट डू नॉट हॅव अन ऑब्जेक्ट। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, डू नॉट हॅव अन ऑब्जेक्ट टू रिसीव द ॲक्शन। म्हणजेच काय, ज्या वर्बला गरज नसते कोणत्याही ऑब्जेक्टची, कशासाठी, ॲक्शन रिसीव करण्यासाठी। म्हणजे जर सेंटेन्समध्ये वर्ब आलेला असेल तर त्यानंतर ऑब्जेक्ट असलंच पाहिजे सेंटेन्समध्ये, असं नाही। तर वर्ब नंतर जर ऑब्जेक्ट आलेला नसेल, त्या वर्बला गरज नसेल कोणत्याही ऑब्जेक्टची ॲक्शन रिसीव करण्यासाठी, त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो। ठीक आहे, एक्झाम्पल बघूया ज्यावरनं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। डॅड स्माइल। ठीक आहे, तर सेंटेन्समध्ये डॅड काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि स्माइल आहे वर्ब। डॅड स्माइल एवढे जरी आपण सेंटेन्स म्हटलं तर त्या सेंटेन्समध्ये कोणत्याही ऑब्जेक्टची गरज आहे का? नाही। जर या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे म्हणून तो काय आहे, इनट्रान्झिटिव्ह
वर्ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज लाफिंग. या सेंटेन्समध्ये ही आहे सेंटेन्सचा सब्जेक्ट आणि लाफिंग आहे वर्ब. ही इज लाफिंग म्हणजे काय, तो हसत आहे, तो हसत आहे किंवा ही इज लाफिंग जर म्हटलं तर सेंटेन्स त्या ठिकाणी पूर्ण होते. ती ॲक्शन रिसीव्ह करण्यासाठी कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे. मग जर या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे तर तो वर्ब कोणता आहे, तो वर्ब आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. जॉन रन फास्ट. जॉन आहे सेंटेन्सचा सब्जेक्ट, रन आहे वर्ब आणि फास्ट काय आहे, फास्ट वापरलं गेलं आहे ॲडवर्ब. तर जॉन जोरात पळत आहे. तर या सेंटेन्समध्ये देखील ऑब्जेक्टची गरज पडत नाही आहे. हा ॲडवर्ब आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा सेंटेन्सचा ऑब्जेक्ट आहे का, नाही, हा ॲडवर्ब आहे. रन काय आहे, वर्ब आहे. तर रन या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज पडत नाही आहे ॲक्शन रिसीव्ह करण्यासाठी, म्हणून हा जो रन हा वर्ब आहे तो आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्लीज सीट. आता सीट हा जो वर्ब आहे, या सीटला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे किंवा त्याच्या पुढे कोणतंही ऑब्जेक्ट वापरलं गेलेलं नाही आहे, म्हणून सीट हा काय आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नेक्स्ट बघूया. शी गोज टू स्कूल. गोज या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे, म्हणून गोज काय आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर तुम्हाला समजलं असेल की इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय. तर क्राय, डाय, लाफ, लिव, गो, सीट, स्लीप, स्टँड हे काय आहेत, हे सर्व इंट्रान्झिटिव्ह वर्बचे एक्झाम्पल्स आहे. म्हणजे जर वाक्यामध्ये हे कोणतेही वर्ब आले तर हे आपल्याला काय दर्शवतील, इंट्रान्झिटिव्ह वर्ब दर्शवतील. नेक्स्ट बघूया. आता जो ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे तो कसा ठरवायचा. समजा एकच वर्ब आहे, तो वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये ट्रान्झिटिव्ह वर्बचं देखील काम करतो आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बचं देखील काम करतो. मग तुम्हाला सेंटेन्सवरनं ठरवावं लागेल की जो दिलेला वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. एक्झाम्पल्स बघूया. द बेल रँग लाऊडली. आता या सेंटेन्समध्ये रँग हा वर्ब वापरला गेलेला आहे. द बेल रँग लाऊडली. आता रँग हा जो वर्ब आहे त्याला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे. लाऊडली हा ॲडवर्ब आहे. ठीक आहे. आणि रँग आहे वर्ब. ठीक आहे. मग हा जो वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या रँग या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही आहे, म्हणून तो कोणता वर्ब आहे, तो आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. द प्यून रँग द बेल. आता या सेंटेन्समध्ये द प्यून काय आहे, सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, रँग आहे वर्ब आणि पुढे ऑब्जेक्ट वापरला गेला आहे द बेल. द बेल काय आहे, सेंटेन्सचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच या सेंटेन्समध्ये रँग या वर्बला ऑब्जेक्टची गरज आहे, परंतु या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्टची गरज आहे का, नाही. म्हणजेच पहिल्या वाक्यात रँग वापरला आहे तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि दुसऱ्या वाक्यात देखील रँग हाच वर्ब वापरलेला आहे, पण तो कोणता आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर तुम्हाला समजलं असेल वाक्य कशा प्रकारे दिलेलं आहे त्याच्यावर डिपेंड असतं की वाक्यात येणारा वर्ब हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नेक्स्ट बघूया. राम स्पीक्स लाऊडली. आता राम हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, स्पीक्स आहे वर्ब आणि लाऊडली आहे ॲडवर्ब. आता या सेंटेन्समध्ये स्पीक्स या वर्बला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज आहे का, नाही. म्हणजे सेंटेन्समध्ये जो स्पीक हा वर्ब दिलेला आहे तो काय आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि राम स्पीक्स द ट्रूथ. या सेंटेन्समध्ये स्पीक्स काय आहे, वर्ब आहे, परंतु त्याच्या पुढे द ट्रूथ हे काय दिलेलं आहे, आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे, म्हणून हे जो स्पीक्स हा जो वर्ब आहे तो कोणता वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपल्याला समजलं असेल. त्यानंतर आपण बघणार आहोत की मागील काही वर्षांमध्ये आपल्याला यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते. ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस घेत असतो त्यावरनं आपल्याला समजतं की प्रत्येक टॉपिकची जी रिव्हिजन एक प्रकारे होत असते आणि टॉपिकचा अभ्यास आपण कशा प्रकारे केला पाहिजे, आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन्सला फेस करावं लागणार आहे त्याची एक आयडिया आपल्याला येते. म्हणून प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस देखील होणं महत्त्वाचे आहे. बघूया. ही स्ट्रक द ट्रेबल.
आता हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला विचारलं गेलं होतं, यामध्ये जो वर्ब आलेला आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ही स्ट्रक द टेबल, या सेंटेन्समध्ये ही आहे सब्जेक्ट, स्ट्रक आहे वर्ब आणि द टेबल आहे सेंटेन्सचा ऑब्जेक्ट. कंबाईनच्या 2018चा जो पेपर होता त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ही स्ट्रक द टेबल म्हटलं तर स्ट्रक हा वर्बला ऑब्जेक्टची गरज पडत आहे द टेबल. म्हणजेच वर्बला जर ऑब्जेक्टची गरज पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. म्हणजेच हा जो स्ट्रक वर्ब आहे तो कोणता वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, या ठिकाणी आपल्याला समजते. नेक्स्ट बघूया, आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब इन द गिवन सेंटेन्सेस. तर राज्यसेवा 19ला आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता. खालील सेंटेन्सेसमध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब दिलेला आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. बघूया, द रेन रिसिव्ड द विल्टिंग्स श्रब. आता या सेंटेन्समध्ये जर बघितलं तर द रेन काय आहे, द रेन आहे सेंटेन्सचा सब्जेक्ट, रिसिव्ड आहे वर्ब आणि पुढे ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे द विल्टिंग श्रब्स. आता ज्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्टची गरज असते ॲक्शन रिसीव्ह करण्यासाठी तर त्या वर्बला आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. म्हणजेच रिसीव्ह काय आहे, रिसीव्ह आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे, कारण त्यामध्ये द विल्टिंग श्रब्स हे काय दिलेलं आहे आपल्याला, ऑब्जेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट आहे द डॉग चेज द मॅन. सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे द डॉग, वर्ब आहे चेस्ड आणि द मॅन काय आहे सेंटेन्सचा ऑब्जेक्ट. मग चेस या वर्बला द मॅन या ऑब्जेक्टची गरज आहे. म्हणजेच चेस हा जो वर्ब आहे तो कोणता वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. बघूया, द कॉयर सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग. या सेंटेन्समध्ये द कॉयर्स काय आहे, सब्जेक्ट, सॅंग आहे सेंटेन्सचा वर्ब, बॅडली आहे ॲडवर्ब. तर कॉयर्स म्हणजे काय, जे गाणे गाणारे असतात त्याला आपण कॉयर्स असं म्हणतो. तर जे गाणे गाणारे आहेत ते खूप बॅडली गात आहेत. मग या सेंटेन्समध्ये ॲक्शनला रिसीव्ह करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे का, नाही. म्हणून सॅंग जे आहे, हा सॅंग जो वर्ब आहे तो कोणता वर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, तर ज्या वर्बला ॲक्शन रिसीव्ह करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो आणि ज्या वर्बला ॲक्शन रिसीव्ह करण्यासाठी कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नसते त्याला आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. नक्कीच तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. पुन्हा भेटूया एका न्यू सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे.